हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड ॲपल खीर। सर्वप्रथम मी दूध बॉईल करायला घेतलं आहे। साधारण मी 3 लिटर दूध घेतलेलं आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये शुगर ही मंद आचेवर आपल्याला अशीच 5 ते 10 मिनिटं ठेवायची आहे। हळूहळू ती तापत जशी जाणार तशी तिचं कॅरेमेल शुगर होत जाणार। ते बघू शकता, अशा प्रकारे कॅरेमेल शुगर आपली तयार आहे। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। चला तर मग नंतर थोडं दूध आपण एका बाउलमध्ये वेगळं काढणार आहोत। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवरचं पीठ हे मिक्स करून झाल्यानंतर हे वेलची पण आपण ॲड करणार आहोत। त्यानंतर हे दूध आपल्याला सगळं दुधात मिक्स करायचं आहे। कॉर्नफ्लॉवरचं पीठ ॲड केल्याने आपल्याला बासुंदीला म्हणजेच दुधाला जास्त आटवायची गरज पडत नाही। त्याला एक 5 ते 10 मिनिटाचा त्यातला घट्टपणा येतो। तर अशा प्रकारे हे आपलं व्यवस्थित दूध आता हे 5 ते 10 मिनिटं उकळी येऊन द्यायची आहे। त्यानंतर हे बघू शकता, त्याच्यामध्ये आपण ही कॅरेमलाइज केलेली शुगर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। एक्स्ट्राची वेगळी शुगर ॲड करायची मला गरज नाही। कॅरेमल शुगरनेही आपल्याला ह्या दुधाला गोडवा हा खूप छान असा मेंटेन ठेवता येतो। त्यानंतर कस्टर्ड ॲपल घ्यायचे आहे आणि त्याचे आपल्याला सीड्स हे वेगळ्या करून घ्यायचे आहे। थोडा पल्प आणि थोड्या काही चंक्स आपल्याला त्याचे ठेवायचे आहेत। त्याच्यामुळे मी असे हाताने त्याचे सीड्स काढून घेत आहे। थोडे चंक्स, थोडा पल्प आणि दूध अगदी गार झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये कस्टर्ड ॲपल पल्प ॲड करायचा आहे। गरम दुधात जर ॲपल पल्प आपण ॲड केला तर आपलं दूध हे फाटणार, म्हणून अगदी चिल्ड दुधामध्ये आपल्याला हा पल्प ॲड करायचा आहे। चला तर मग रेडी झाली आहे आपली कस्टर्ड ॲपल खीर किंवा डेझर्टही आपण म्हणू शकतात। चला तर मग आपल्या चॅनलला लाईक करा।